हॅलो, आपल्या जागी बसा बस. हॅलो हॅलो, क्या बात है. हॅलो हॅलो. हा शायरी आहे. हा, चिरीक चिरीक वाकऱ्या फाडी जशी बापा मुजोरी का आली पाखंडी. म्हणते टटर फाटते, म्हणते हो फाटते. तू चाटते का काय हो? का फाटते का नाही तू सांगत नाही का? असं नका बोलू. हे ती भाषा आहे का तमाशाची? एवढ्या वर्षाची भाषा आहे का? ती फाटते का? ती अवकात आहे का? तुला माहित आहे का अवकात चढते का होते तर? हा, ती फाटते का? पुन्हा म्हणते गाणे कोणी बी म्हणते. कॅपॅसिटी पाहिजे माणसामध्ये. ती बरोबर आहे. अवकाश पाहिजे माणसामध्ये. का बिना प्लॅटिंग लोक बसून राहिले पाहिजे. क्या बात है. कोणाला सांगून राहिली त्या कमगीवाल्याला सांगते का प्लॅटिंगच्या गोष्टी तू? नाही, हे कोणाला सांगून राहिली तू? आलू नाही शिल्ले मी नाही. एवढा सिंगल तमाशा केले तर तुम्हाला सांगून राहिली प्लॅटिंगच्या गोष्टी. एवढ्या खाली बोलशे म्हणून वाटलं नव्हतं मला. हे जडकुकडी शायरी का? एवढे नाही व्हावं लागत माणसानं ना. तू मला सांगशील ना आता प्लॅटिंग कशा करायची बा म्हणून? अवकाश ठेवतो सिंगल तमाशा करायची. जशी तू मीना म्हणलं का तुले ती फाटते का प्लॅटिंग करायची? फाटते का? आता तर बिनाकी मंगळवारी आम्ही गमेंट केली ना. तिथं काही लोक आले तिथे पाहिले. आम्ही तर तिथं प्लॅटिंग नाही करली. खाली सोबत गंमत केली तर मी ना. तिथं तर लोक होते ना. आणि इथं आहे ना. आता जिथं जेवढ्या तेवढ्या तुला आता टडकानं लोक आणून चुकायचं बसवाले. नाही, तुला चेहऱ्यापाची आदत पडली असं जास्त नाही तर ते अंगाची आग नको करू. तू लक्षात ठेव. भान ठेव बोलत ते आपलं. दोन फेर ऐकून राहिलं त्या जडकुकडी. म्हणते मी पुष्पा हो म्हणते. कुठं केस वापले सांग. कुठं वापले तुम्ही सांग ना. जाऊ द्या. 7-12 इंजिन काढून टाकी. फेरफार करून रजिस्टर आहे माझं नाव सुरत नाही. जाऊ द्या, जाऊ द्या. नकाशा नाही रंगवला मी ना. तू का समजून राहिली इथं? तोंडात आलं बस आपण अशी लावते. थांबा 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 म्हणते. हा, कलेची कदर केली म्हणते. त्याने तर मला 500 रुपये दिले. मी तर नाचायला पाहिजे होतो डीजे घेऊन या गावामध्ये. नाही नाही, भाऊजी ना नाचायला पाहिजे होतं. अरे का बोलते? नाही शब्द सरले ना. अरे शब्द सरले म्हणतो ना. जी होजी म्हणलं जी गेल्या. अरे म्हण ना तू शेरामध्ये बोलणं काय बोलायचं आहे? शेरामध्ये बोल. तुला काय बोलायचं आहे तर? ती फाटते का? ती अवकाश आहे का? माझी अवकाश नको. मी करायला बसलो पाठफेर मारतो शायरीचे. कडाखडीमध्ये समजून घ्या. शब्दाला काहीतरी पडदा ठेवा लागतो. तर त्याला शायरी नाही. तर म्हणते आपल्या तोंडानं म्हणते. पहा मीनं म्हणली नाही का स्केल वाढवली काय वाढवली? मीनं म्हणली नाही. आपल्या तोंडानं म्हणते स्केल काऊन नाही वाढवली? अरे आवाज हे निसर्गाची देण आहे. त्या आवाजाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीवर घमन करणं असं कवा बोललो मी? कोणी त्या लिहिणारा कवा बोललो? तू छुट्या समजून आली का मला? का पागल कुत्र्यानं चावलं मला? आणि कोणता भेद म्हणजे माणसाचे विकार राहते काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, आळस 6. आणि एकनाथ महाराजाचा अभंग आहे षडविकारी विंचू. हे म्हणते 7 विकार राहते म्हणते. एक करून आपल्या घरून आणला का कामट्यान टेपव इथं लोकांना सांगासाठी? नाही घरून आणला का?
बापा 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 ऐकून राहिलो म्हणून बापा. अरे मी तर ती स्तुती करून राहिलो हॉटेल येऊन बापा बापा. कायले पाहिजे ते फाटते ना हे अवकाश आहे का तुला प्लॅटिंग नाही करलं ह्या चिल्लर गोष्टी झाल्या त्याच्यापासून बुद्धी कमी राहते का नाही. बुद्धीला थोडासा नेट लाव विचारधारेला थोडासा शेक लाव. ज्यानं ह्या गोष्टी केल्या तो जंग जिंकला आणि हे गाणे म्हणण्याचा ठेका का नाही एकट्याने घेतला. तमाशा ही लोककला आहे तिला त्याच पद्धतीने वागावं या जळकुकडे. आपल्या बिल्डिंग मध्ये शिरणारी आपल्या तमाशा ही लोककला आहे तिला त्याच पद्धतीने वागव आणि माझ्या बिल्डिंग मध्ये शिरण्याची आपल्या झोपडीमध्ये वागव. कड़वे बोलने वाली की मिठाई बिक जाती है और मैं क्यों खिलाऊं ऐसे भैंस को चारा दूध कम और गोबर ज्यादा देती है. मच्छर थांब ना तुला सांगतो मच्छर एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. तेरे को काटूंगा मैं अभी समझी का. अरे लरे ला 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 ले 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 ला 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 ले ला ले 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 ला ला आणि हे ढाढर पोटी जाईल का काशीला. हे ढाढर पोटी जाईल का काशीला. नाही मान या ठोकर मशीला नाही मान या ठोकर मशीला. आणि नाही मान मच्छर नाही मान या ठोकर मशीला नाही मान या ठोकर मशीला. मागच्या वर्षी बाप्पा सोबत आलता आता एवढे लोक होते यावर्षी अरे 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 का बोलून राहिली ना. मी म्हणतो तुका पाटंदर करून आली का घरून हे बोला जाय बाबा एवढं गंमत कोणीकडेच जाय काय डोकं जागेवर आहे का नाही संतुलन का पागल झाली नाही हो. हे फाटते अवकाश. अरे बापा हे कुठची कुठे जायची वे गंमत. आता तुम्ही 200 दिले डीजे नाही भाऊ थांब डीजे लावतो डोक्यावर पहिले डीजे लावून मला गावाला सांगू दे मला 200 दिले तुम्ही डीजे लावू दे मला. कोण वानव्या कोणाला ना हेच वानव्या आपल्याला माय बापा बापा. आपल्या हातानं ताडी वाजवली काय का यायला म्हणलं पाहिजे. नाही रे बा गाणं आहे सुरमाल. अरे सुरतचं गाणं काहीच नाही. अरे नाही आहे ना नाही आहे म्हण तुम्ही सुरमा. शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही. शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही. शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही. शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही. शायरी बंधनाला मी तोडणार नाही. पण ताकदीला भिडलो या खापरीमध्ये आज तर तुला पलटवल्याशिवाय सोडणार नाही. म्हणणं एखादी शेर असा जिरवतो तू जिरवशील तर मी का आलू सिलिंग का इथं नाही. आलू सिलिंग तुलाच बोलता येते का. आपली मी ते मला माईक परवाना आहे. संतुलन तू जागेवर राहू दे. मी सहन करतो तोपर्यंत सहन करतो. खान फोडण्यावर मी खम टपतो मागं पुढं पाहत नाही. आणि माझ्या अंगाची आग घाली त्याला चिता काढल्याशिवाय राहत नाही. बापा बापा. नदीचे उपकार त्या समुद्रावर आहे. नदीचे उपकार त्या समुद्रावर आहे. जो त्याला पाणी पुरवतो
नदीचे उपकार त्या समुद्रावर आहे जो त्याला पाणी पुरवतो. हा. तुम्ही कर्म किती करा तुम्हाला किती मिळणार हे नशीब ठरवतो. कारण हे जडकुकडे ओय. मर्यादा नको ओलांडू शायरीची. मग? आणि आपल्या गावात ती एका फेऱ्यात मस्ती जिरवतो. या बात आहे. समजली का? नाही स्पर्धाच नाही होत, हे क्षेत्रात होत आहे. नाही थांबा मला डीजे लावू द्या पहिले मग पैसे देता. अरे द्या ना पैसे. आणि किती वरी? हा. सुबोध कुमार महिंद्रा कंपनीचे मॅनेजर. क्या बात आहे. यांच्याकडून 100 रुपयाची भेटणारी पार्टी आहे. भारी आहे. तर म्हणते आहे ना लिहिलाय सारा लिहिलाय. पुन्हा म्हणते हम ऐसे ना मग शेर कसे म्हणतेस का पार शेरीच्या वाला. मग म्हणते खाजवते आणि इकडे जिरवते. अरे खाजवतेच्या नंतर लाजवते पाहिजे माजवते पाहिजे खाजवते पाहिजे. हे जुळलं का? काय खाजवते? नाही नाही हे जुळलं का? इकडे ये ना तिकडे के आणि मग करायचं चेमे 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 मिंग. गांडू फडवे की औलाद नाही. अगदी नाही. वा का बोलन जी असं वाटते का बोलू ना का नाही कधी कधी. जाऊ द्या जाऊ द्या. नाही तर लोक म्हणते का लहान सपोर्ट पण टट करते म्हणून. हे पहा ना गांडू फडवे की औलाद नाही. मा बाई शाबास रे ते शेर तुले मुबारक आहे. वा 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 मस्त गाजली. हा पुन्हा दुसरा मुद्दा. मग मी सांगत नाही फिरत मी कव्वाल्या करतो. बरं तू कव्वाल्या करते तमाशा करायला काय लिहिली तुला? हो काय लिहिले कोणी बोलवलं? नाही करायला पाहिजे. अरे आम्ही सांगतो का आम्ही हे करतो ते करतो म्हणून. ह्या गोष्टी स्टेजच्या खाली आहे. तुझा मान मानत असेल तर मान करी. सन्मान मानत असेल सन्मान करी. मी हे करतो हे नाही तर मग आमच्या घरी 4 एकर वावर आहे. मग आमच्या घरी गाडी आहे. मग माझ्या घरी काळी पकडी आणि तिला 2 पिल्ले आहे. जाऊ द्या. तिला 1 लिटर दूध आहे. ह्या गोष्टी सांगा ऐकायला आले का तुम्ही? पण आम्ही घमंड नाही करतो. मी घमंड करतो का? अरे घमंड मला माहिती आहे तुम्हाला काऊन वाटते का? सपोर्ट हा. बराबरीचे देते ना ठोस मग अच्छा. जाते ना टाईट फेर शायरीच्या. मग वाटते असं आहे ना. पण माझा स्वभाव बी आहे का गणी? होय. स्वभाव कसा आहे? कसा? मी एकाएकी कोणाशी नात जोडत नाही. मी एकाएकी कोणाशी नात जोडत नाही. आपल्याहून कधी विश्वास कोणाचा तोडत नाही. मी एकाएकी कोणाशी नातं जोडत नाही. आपल्याहून कधी विश्वास कोणाचा तोडत नाही. ठेकेदार साहेब वयानं जरी लहान आहो पण दाव्यानं सांगतो काय? एक वेळा कधी झालं नागरावर उभं तर चिखला केल्याशिवाय सोडत नाही. मग तिची बांधी अशी पाहिजे काय सांगायची अज्ञानाची. नांगर चालते मा. पण माझा स्वभाव कसा आहे? कसा? मी एकाएकी कोणाच्या परवानगीशिवाय आपला नागर टाकत नाही. अच्छा. आणि एक वेळा का मी आपला नागर टाकला तर चिखला केल्याशिवाय मग नागर वाकत जाऊ मग तुले केस आहे का? आता का बोललो तुले सांगा जी. तू पुष्पा झाली मी काही म्हणलं का? नाही. आणि मी सिंगम म्हणलं त्या कमी झालं का हिचं? नाही ना. नाही तू काहीच नाही. तू भजला पापड आहे म्हणजे. आणि तू कोकर कचुरी आहे तर ते नाही का? काढलीत होती मांडवर गेली भेंडी करे खाव बरबटी म्हणे असेच करते ह्या उतरण्यादारीचे भाव. मिरच्या वांग्यात बिमारी त्याच्या मुळावर चालला चुड्डा. आणि गाजर गवतान चांगली भाजली तो भुईमुग झाला कट्टा. अखाडाचा पाणी पडला खेकडी निघली दारातून. हे नाले धोडे पाण्यानं भरलं ते बंदर वाचलं पुरातून. मेडकी बिचारे टुकटुक पाय सध्याच्या घरवालीले झोपेतून दचकुटलं पे मरुदी म्हणे तिच्या घरवालीले. थुकलो तर 100 म्हणतो. थुकलो तर तू एकची गोष्ट कर. थुकलो तर 100 म्हणतो ना. तर फाटते म्हणते काय? आता पाय तूच म्हणलं काय? मॅनेजर म्हणलं असतं का फाटतेत का सांगत नसतं. नाही का सांगत नसतं. तुम्ही सांगायची. तुम्ही बसल्या लोक हे रेकॉर्डिंग चालू आहे गमतीची. तू म्हणती का सोडस की अज्ञानाची पतल काही रे फलांना इचकरे नाही ते नाही म्हणत. मग फाटते तर ते ऐकायला का मी काय नौकर बसलो का? नौकर बसलो का फाटते ऐकायला? समजलं का?
माणूस म्हणते काय करायचं आहे का बापा 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 तू एकटी झाली बंदूक मी हो घोडा हो ना मग खालचा राय तुला बंदूक काही हरकत नाही मला ए बंदूक मी उचलली हात माझ्या घोड्यावर आहे इकडं तिकडं पाहू नको स्कोप माझ्या डोळ्यावर आहे वेळ आहे आताची आपली चूक म्हणून विचार कर काय नाही तर मग बंदुकीचा हेडशॉट खाऊन मार सिद्धा आता गाणं म्हणलं जी हो बा तुम्ही पाहून घ्यायची भाषा मी पुरी आता पुरं सांगून देतो हे काय बा म्हणून बा हिनं गाणं म्हणलं दिली आरोडी सायंकाळी एक म्हातारा गेला बाजारा मी आपल्या पद्धतीने आपलं गाणं म्हणलं मी पुस्तकात असे गाणे म्हणा लागते का म्हणजे शाहीर साहेब मग असे गाणे म्हणा लागते कसे मुताचे हे मुताचे का नाही हो तू कोणाला शिकून राहिली इथं नाही कोणाला शिकून राहिली अरे तू आदर कर ना काऊन पचत नाही का खीर कुत्र्यासाठी पचव ना काऊन पचून ना राहिली का पत्नीला पळून राहिली का पचव ना ताकद ठेव ना अरे शिकण्यासारखं आहे आता मी त्याचं नाव नाही घेत पण तो कधी कधी म्हणते नाही यार म्हणते काहीतरी तुझ्यापासून मी शिकण्यासारखा हो बंद आहे पण नाही मी महान आणि तुम्ही सारे लहान की माय आणि म्हणते मी छान 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 अरे वा तर उत्तर म्हणते म्हातारा ऐकून घे ऐकून का घे तुला पटनला घेजो ना तुला का बोलायचं बोलतो चालते माहिती ते चल हटा सावंगी हटा पटनला घे ना तर नको घेऊ चल चालते मला ज्या देते त्या उत्तरच नाही देत जा खतम कर मॅटर क्लोज झाला आता म्हणा मला मस म्हणलं म्हणा तुला तर मला मच्छर छूट म्हणलं छूट मच्छर म्हणलं ना जी पण मी तुला नाही म्हणलं नाही हे ठाटर पोटी कोणाला म्हटलं आहे आबाची भट मम्माजी भट याची मस जेव्हा तुकाराम महाराजाकडे जाते तुकाराम महाराज तपस्या करत जाते ते मस जाते आणि हे ब्राह्मण त्यांच्यावर चोरीचे आरोप लावते जेव्हा चोरीचा आरोप लावते तेव्हा तुकाराम महाराजाचे हे शब्द आहे हे माझ्यासोबत आले म्हणजे हे ठाडोरपोटी घर काशीला जाईन का म्हणते आणि माझ्यापेक्षा काय माझ्या म्हशीला आला का म्हणते नाही ना हे शब्द त्या अभंगाचे आहे समजलं का आता ते उत्तर ऐकून देतो मी तुला या मास्टर सोबत थोडं ध्यान सुदे बोलण्यावर मी समजून सांगतो कसं जीवाला वाटलंय बरं ते आतमध्ये गेल्या कसं जीवाला वाटलंय बरं आतमध्ये गेल्यावर कसं जीवाला कसं जीवाला वाटलंय बरं आतमध्ये गेल्यावर कसं जीवाला वाटलंय बरं आतमध्ये गेल्यावर मी टाकाले गेलो जर आता कसून नाही पण लोकांनी आपली मध्ये मी टाकाले गेलो जर आता आली आट्या काट्यावर बंकर साहेब जाने का नहीं अभी काम छोड़ के ये सूरज पूरा पैसा वसूल करके देंगे अभी मी टाकाले गेलो जर आज आली आट्या काट्यावर आणि हिची फाटण कशी करल हिची फाटण कशी करल हिची फाटण कशी करल तू लोक सांगू बोले कशी फाटण कशी फाटण कैसे मी सांगतो तुले तू नको सांगू मला मी सांगेन का फाटण म्हणून गाणं नाही म्हणणार खराब विचार का काम थोडी आहे फाटते तर हो का सुधरून जा माणसाची एक मर्यादा असते ऐकायची जिथपर्यंत माणूस आहे सहन करू शकतो तिथपर्यंत माणूस ऐकतो मग पुन्हा तीन मगाशी म्हणलो तो एकनाथ शेळ फळ भाराभार शिंद्या बापरे अर्थ तरी माहित आहे का नाही अर्थ तरी माहित आहे का कोणाला बोलता का बोलता बघ
अरे जाऊ द्या सोड द्या. मी टाकाले गेलो जरा आणि आता आली आट्या काट्यावर. बोरकर साहेब त्या डान्सरला पण अशी अशी करते आणि हिची फाटण कशी हिची फाटण कशी कशी कर सुरतच्या डावा कशी कर सुरतच्या डावावर. समजत नाही कंदमुळं सौदा करते लाखाच्या आणि घरातल्या घरात झाडून करते माल खाते बापाच्या. अर्ध्या हळकुंडानं पिवडी होते चिंगानी करंगा थाटानं आणि अशी अशी हात घालून सांगते तर हे सांगन का मला नाका हे सांगन का नाही ना. बापरे का फाटनजी का ऐकून घ्या मी टाकाले गेलो जर आज आम्ही मध्ये आलो त्या भोयर साहेबांना बोरकर साहेबांना आपले काळे साहेबांना आम्हाला बोलवलं तर ज्ञानाच्या आमच्या पतंगी उडल्या म्हणणं करा. मग पतंगी उडल्या आता मग पेचा टाकायला लागन का. मी टाकायला गेलो जर आता गंमत आट्या काटावर आली आहे. आली हिची फाटली कुठं पाखंडीवर गेली पाखंडीवर तर हिची पतंग कशी फाटली टरटर टरटर. कशी फाटली हा वारे ढोलक मास्तर तुम्ही माहित आहे बरोबर आहे जवळचं काम आहे. चलो आणि मग काय झालं काय आमच्या दोन्ही गेल्यावर माझा मंजा होता खरं तू कशी घाबरली बरं या सुरच्या डावावर. तर म्हणते टोकावर गाणं हे राजू बाबूलचे होई म्हणते. ए काय अरे आता ऐकवलं बरं इथं मला या चालीवरचं गाणं ऐकवलं म्हणे तू त्या राजू बाबूलच्या होई का कल्पना कोणाची करून घेऊ नाही शकत का. ते गाणं आहे जी हे कोणतं हे गाणं आहे. अरे पप्पी दे पारूला आणि टोकावर तोंड लाव टोकावरी हात फिरवतो भोकावरी कोण कोणाला म्हणते श्रीकृष्ण राहते गोकुळातली राधा राहते म्हणते राधा म्हणते श्रीकृष्ण तुम्ही एवढी सुंदर बासरी वाजवता म्हणते मला बासरी नाही शिकवली तर श्रीकृष्ण काय म्हणते राधेले काय एक काम कर माझ्या जवळ म्हणते ए राधा माझ्या जवळ अशी बासरी पकड म्हणते. कशी पकड कशी बासरी पकड म्हणते कशी अशी बासरी पकड म्हणते. मग तोंड मी टोकावर म्हणजे तोंड तू टोकावरला म्हणते आणि हात मी भोकावर फिरवतो म्हणजे छिद्रावर. अच्छा हात म्हणजे त्या छिद्रावर फिरवतो म्हणते. मग तो काना का म्हणते काय म्हणते का म्हणतो सांगा. मी दोन्ही हातात धरतो आणि तुझ्या तोंडाजवळ करतो आणि तुला थोडस घ्यावं लागेल अरे तेव्हा जमेल हो तुला थोडस घ्यावं लागेल अरे तेव्हा जमेल सुटतो आणि लोकावर
लोकावर लोकावर लक्ष नको लोकावरी नाही, नाही. लोकावरी लोकावरी काय? कारण हात फिरवतो भोकावर हात फिरवतो भोकावर फिरवतो भोकावरी हात फिरवतो भोकावरी जंगल में रहने वाला मोर कभी किसी के आगे नहीं रोता नहीं. बुलफ्रॉग ऐसा मेंढक है जो जिंदगी में कभी नहीं सोता और कितनी भी ताकत से मार ले वो पलटी हाँ? कौवा कभी कबूतर नहीं होता नहीं होता. कावळा हा कावळा त्यांना कबूतर हा कबूतर बरोबर आहे. ऐका हो. तर हे गाणं होतं तर म्हणते राजू बाबूंचे तू तू ज्याच्या म्हणशील त्याच्या वय है. तुझ्या तुले मुबारक बरोबर आहे. ह मी तू म्हणते ना म्हणजे याची त्याची घेऊन करते होता लहान माणूस लहान माणूस हा जसं जमते तसं करतो पण तू लोक गेल्यावर दिसून आल्यावर मग कंबर कशीन कहा लोक गेल्यावर दिसून आल्यावर आणि मग कंबर कशीन कहा कशीन कहा कशीन कहा आणि मग घंटा धरून बसीन का आणि मग घंटा धरून बसीन का घंटा धरून बसीन का लोक गेल्यावर दिसून आल्यावर कंबर कशीन का अरे लोक गेल्यावर दिसून आल्यावर कंबर कशीन का कशीन का कशीन का आणि मग घंटा आणि मग घंटा धरून बसीन का आणि हा घंटा धरून बसीन का घंटा धरून बसीन का तर म्हणते ही आपलं गाणं म्हणलं की ना मग? पा म्हणते इसको बोलते हे म्हणते गाणं हाय. काहून कवायला तुलेच म्हणता येते का नाही ना. नाही तुलेच म्हणते आम्ही का कंचे खेळायला आलो का नाही. कंचे खेळायला जरी आलो असन तरी खेळ माझा लंबा आहे आहे. कंचे खेळायला जरी आलो असन तर खेळ माझा लंबा आहे तू आपली बत्ती खोल करून ठेव मापाशी टेंबा आहे समजलं का आता कव्वाली एक सुंदर बघा लक्ष ठेवा एक आई मी सांगितलं ना का मी समोर नाही जाणार पण पायावर पाय ठेवून बरोबरी जरूर राहील पण ते मान्य नाही ना जी तू खालीच राह मायाच होऊ दे मी श्रेष्ठ नाही नाही तू नको बोल हो द्या बरं मास्टर सोड अरे तुझे प्यारी करते करते अरे तुझे प्यारी करते करते मेरी उम्र बीत जाए 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 मुझे बात भी जो आए तेरे बाजुओं में आए और तुझे प्यारी करते करते मेरी उम्र बीत जाए तुझे प्यारी करते करते मेरी उम्र बीत जाए तू म्हणते ते गाणं आणि आम्ही म्हणतो त्या झडत्या का नाही. आम्ही म्हणतो त्या झडत्या का पोळाच्या नाही ना. आपल्या तोंडानं आपल्याला बनवत्या मग? आपल्या तोंडानं आपल्याला बनवते का वा रे वा
पुन्हा का म्हणते बाई काय अरे एवढा कागद तर मग कोणासोबत नाही भरत जेवढा हिच्यासोबत भरत बापरे. बोलणं तसं आहे चिरीक 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 बाकऱ्या फाडण्यासारखं म्हणते हा. तर म्हणते जाऊ दे आता काही हरकत नाही पण हे स्केलची गोष्ट कोणा काढली कोणी मी शब्द धोजी बोलता बोलता एक शब्द तरी म्हणलं का मासवर खाली आहे का त्या खालता बघून नाही ना आपल्या तोंडानं आपली खरे करते अरे बापरे द्या बरं मास्टर थोडं अजून अरे खरं की खोट तुला कळते माझ्या पहिल्यावर तू दूर पडते अगं तुला पाहून माझा नागोबा डोलते तुला पाहून माझा नागोबा डोलते हे खरं की खोटं तुला कळते आणि माझ्या पहिल्यावर तू दूर पडते आणि तुला पाहून माझ्या नागोबा डोलते तुला पाहून माझ्या नागोबा डोलते खूप दिले भाऊ नाव आमचे दादा कुणाल भाऊ यांनी मगांपासून जवळजवळ 1,500 रुपये पुरवले तरी तुमच्यासाठी मी डीजे ठेवीन आणि घुमीन गावभर टेन्शन नको घ्या रात्र गेली दिवस निघाला रात्र आली लोक जातील सारे मान नाही त्या ओरा तू खायच्या मानशील मारे मारे त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे काहीतरी नाही. आता म्हणून नागोबा सांगला म्हणून हे गाण्याचे आधार आहे शंकर पार्वतीच्या 64 राहते समजलं का तेव्हा हे पार्वती मैया त्या नागोबाला चिडू म्हणजे त्या नागोबाला म्हणते एवढा काळा ना गड्यामध्ये तुम्ही धारण करता म्हणते तर शंकरजी काय म्हणते काय तू केव्हा गौरी झाली म्हणते तू तर आता गौरी झाली म्हणते ना तर तुम्ही तर पहिले काळीच होती म्हणजे काळी मैयाच्या स्वरूपात होती म्हणते पहिले तू काळी होती म्हणते आणि आता तू गौरी आली म्हणते आणि म्हणून तू आता गौरी झाली म्हणते अरे तर मग खरं की खोटं तुला पडते म्हणते आणि माझा नाक पाहून तू दूर पडते म्हणते ना तुला पाहून तर मा नागोबा असा गड्यातला बोलते म्हणते शंकरजीच्या डोलते का नाही डोलते होय. हा अरे कालच माझा झालाय पगार लोक मी देणार नाही उधार गोष्ट पटली झटकन उठली गोष्ट पटली झटकन उठली अशी कदा बिघाडवली जेव्हा रात्री या आंटी तुलेच म्हणते त्या गाणं नाही अरे मी आपलीवर आलो तर प्रत्येक खेळ खेळतो तुझ्यासारखे का तुझ्यासारखे कित्येक जणाले खेळतो आणि तू करते ठसक्याची शायरी मी का आलू शिवतो अरे कालाचा माझा झालाय पगार अरे लोक बी देणार नाही उधार हो गोष्ट पटली झटकन उठली गोष्ट पटली झटकन उठली अशी कदा मी गाजवली जेव्हा रात्री या आंटीची जेव्हा रात्री या आंटी घंटी मी वाजवली जेव्हा रात्री या आंटी जेव्हा घंटी मी वाजवली जेव्हा रात्री या आंटी क्या बात है ये दे पैसा जेव्हा रात्री या आंटी जेव्हा घंटी मी वाजवली जेव्हा रात्री या आंटी पुन्हा कुणाल भाऊसाठी मुठ्ठीभर पैसे पाय वाव पार्टी आभारी आहे खूप खूप धन्यवाद तर गाणं काय म्हणते काय कमाला माझा झाला या वेळा कमाला माझा झाला या वेळा अरे लवकर मला ग करायचा खेळ
कानाला एवढा सुंदर आधार आहे कोणता? कोणता? हळूहळू हे जमणार नाही, वेळ होईल व खान काम होतले. काय केलं मग? काय? हळूहळू हे काम होणार नाही म्हणलं. नाही. काय केलं? काय? दोन्ही खांद्यावर दोन घेतले. गाण्याला आधार आहे. गाण्याला आधार आहे. दोन्ही खांद्यावर दोन घेतले. काय? खूप मजा आली जातले. खांद्यावर दोन घेतले. खूप मजा आली जातले. कामाला माझा झाला या वेळ, लवकर मला ग करायचा खेळ. हळूहळू हे जमणार नाही, हळूहळू हे जमणार नाही, वेळ होईल का भोगले. ओ बोरकर साहेब, मग दोन्ही खांद्यावर दोन घेतले. काय सब बताऊंगा. दोन्ही खांद्यावर दोन घेतले. खूप मजा आली जातली. खांद्यावर दोन घेतले. खूप मजा आली जातली. लक्ष ठेवा, गाण्याचा आधार नाही आवडत तर इथंच फेर बंद करीन. इथंच फेर बंद करीन. शब्दही नाही बोलला, पण तुमच्या टाळ्या सांगा का आधार जमला करा जमला म्हणून. टाळ्या सांगा थांबा. हातच नाही, हातच नाही, हातच नाही. मला गाण्याचा आधार. अरे त्या वाटते तुमचं प्रेम आहे, तुमचं प्रेम आहे. हा मला गाण्याचा आधार समज आहे. अरे बापू ठेवू नका काही यार, पुढेच निर्मित होते का मावगावर. अरे कुणाल भाऊ कडून कमीत कमी झाले जवळजवळ 3-4 हजार रुपये. तर गाण्याचा आधार बघा, लक्ष ठेवा. सचिन भाऊ, मामाजी, गाण्याचा आधार सांगा. काय म्हणते गाण्याचा आधार? कामाला माझ्या झाला या वेळ, कोण म्हणते कोणाले? हनुमंताची आणि राम लक्ष्मणाची भेट होते. पहा, लक्ष ठेवा. हनुमंताची आणि राम लक्ष्मणाची भेट होते तर म्हणते हनुमंत आम्हाला सुग्रीवापाशी लवकर भेटायचं आहे रे म्हणते, कारण सीतामा म्हणजे सीतामाले चोरून नेलाय म्हणते. अरे म्हणते तर हनुमंत का म्हणते? काय? तुमच्या म्हणजे शोधण्याकरता म्हणजे कामाला तुमचा वेळ झाला म्हणते. कामाला म्हणजे झाला आहे वेळ, पण लवकर आपल्याला शोध घ्यायचा म्हणजे लवकर आपल्या रावणाचा खेळ करायचा म्हणते. तर हळूहळू हे जमणार नाही म्हणते. तर हनुमंतानं काय घेतलं? दोन खांद्यावर घेतले. दोन म्हणजे कोण? एका खांद्यावर रामाला घेतलं आणि एका खांद्याले लक्ष्मणाला घेतलं. एका खांद्यावर कोणाला घेतलं? रामाले, आणि एका खांद्याला लक्ष्मण आले. तर ते लक्ष्मण म्हणे जेव्हा यानं दोन खांद्यावर आम्हाला दोघांना घेतलं म्हणजे खूप मजा आम्हाला जातली आहे म्हणे. म्हणजे सुग्रीवापर्यंत जाण्यापेक्षा म्हणजे सुग्रीवापर्यंत जातापर्यंत म्हणजे आम्हाला खूप मोठी मजा आली म्हणे. हे गाणं आता हे बी मन चोरलं म्हणा कोणाचं मंजू. म्हणजे आता हे चोरलं म्हणा. तो समोर लक्ष्मण काय म्हणते? काय? पहिला सर्व कोणता आहे? कोणत्या? दिसता शनी हा लहान होता, दिसता शनी हा लहान होता, एकाएकी कसा झाला हा मोठा. दिसता शनी हा लहान होता कोणाले म्हणते? त्या हनुमंताले म्हणते. म्हणजे हनुमंत पहिले लहान राहते आणि जेव्हा खांद्यावर उचलाची बाजू येते, खांद्यावर उचलाची बाजू येते, एका तरी अवतार घेते. आपला अवतार घेते, मोठा होते. होते का नाही होत? अरे दिसता शनी हा लहान होता, एकाएकी कसा झाला हा मोठा. अरे हळूहळू हे जमणार नाही, अरे हळूहळू हे जमणार नाही, वेळ होईल का भोगले.
राजू भाऊ दोन्ही खांद्यावर दोन घेतले. एकानं नाही जमलं, एकाचं काम थोडी होतं. रामाले नेनवतं लक्ष्मण आले. दोन्ही खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जातली. दोन्ही खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जातली. हो कमाला माझा झाला या वेळ, हे लवकर मला रे करायचा खेळ. हळूहळू ये जमणार नाही, अरे हळूहळू ये जमणार नाही. वेळ होईल का होते. दोन्ही खांद्यावर दोन घेतले, दोन्ही खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जातली. दोन्ही खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जातली. आता पुन्हा काय म्हणते समोर गाणं बघा. गाण्याला आधार पण आहे आणि मिनिंग पण आहे. आणि म्हणून माझ्या समोर म्हणून म्हणतो का जास्त गरम नाही फटाव माणसाला. नाही. जेवढं मळतं थंड राहिलं तेवढं पाणी प्यायची पेजा. का बोलतो साहेब? होय. मजा नाही येऊन राहिली, घ्या मजा. घ्या. हा आता लुटून घ्या, लुटून घ्या. मग अशी मजा घ्या कोची वाटते ती अवकात नाही प्लॅटिंग काढायची. नाही काढत जा. का म्हणणार? नाही 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 नाही. अरे का बोलते यार, काही भान आहे का नाही? मी ना त्या निशाण सोबत तुझ्या केली बिना की मंगळवारीले आई शपथ सांगतो एक प्लॅटिंग नाही काढला. पुरे जवळजवळ आमचे 5-5, 6-6 फेल झाले. एक बाईनं गेली, एक माणूस नाही गेला. ते शायरी केली आम्ही. देतात नाही पडली करत नाही ना. येतं का म्हणजे असं जरुरी आहे का? म्हणजे तू उंटावरून शिळे हाकलते का? जमिनीवर आहे, जमिनीवर राहून काम कर. नाही तर मी या मुठवरून दाढी हात भरवाली काम आहे म्हणते मला. तुले तुले केस तरी आहे का? मला केस नाही आहे तर तुला जटा वापल्या एवढ्या द्या. तू पुष्पा झाली तर मा होते. लक्षात ठेव. मी का म्हणतो माना सन्मानाने चाल सुरमा, माना सन्मानाने चाल. तुले मानाच्या पट्ट्यात माकीन. चालता चालता तू जर गर्वाने खाली पडली तुला चाकाले तुला काढायला गड्ड्यात वाकीन. मी जर आपल्यावर आलो का नाही सीधा नड्ड्यात टाकीन. जेव्हा नड्ड्यात टाकीन का नाही तर चांगला आपला टाकीन आणि तेव्हा ते बाहेर काढीन. जे जास्त जबान चालते ते तोंड, जीप जीप हात हात नड्ड्यात टाकीन आणि जीप काढीन. आणि म्हणून समोर काही म्हणणं आहे. अरे जाईल कसा हा विचार होता, अरे जाईल कसा हा विचार होता. कसं जाईल बात? अरे सोपं वाटलं खांद्यावर घेता, सोपं वाटलं खांद्यावर घेता. अरे अर्ध्या मंदी आली ते संधी, अरे अर्ध्या मंदी आली ते संधी. असं मनाला खूप वाटते. आणि बोरकर साहेब दोन्ही खांद्यावर दोन घेतले. बोलो बजरंगबली की जय. पंचमुखी गिरिजा पार्वती. कारण ते गाणे आहे ना आमच्या पोळ्याच्या धडक्या चालू द्या. आमच्या धडक्यात बऱ्या. अरे अर्ध्या मंदी आली ते संधी. आणि बोबडे साहेब हर्ष मनाला खूप वाटले. दोन्ही खांद्यावर दोन घेतले, दोन्ही खांद्यावर दोन घेतले. माझा झाला या वेळ, मला रे करायचा खेळ. हळूहळू हे जमणार नाही, हळूहळू हे जमणार नाही. वेळ होईल का होते. दोन्ही खांद्यावर दोन घेतले, दोन्ही खांद्यावर दोन घेतले घेतले. दोन्ही खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जातले. खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जातले. आता
शेवटच्या कडव्यामध्ये जो सुग्रीव आणि जो कोण होता आपला राम आणि लक्ष्मण जेव्हा खांद्यावर नेते हा गाण्याचा आधार आहे. आणि म्हणून माझं शेवटच्या कडव्यामध्ये काय म्हणलं, कशात नाही कशात आहे हरणाची चाल त्या सशात आहे. आणि त्यासाठी पाखंडीवाली शैली कोणाच्या तिकडल्या. पण हे पाखंडी नाही करायची बाई, हे असं असं पेटते ना. आणि म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये लक्ष ठेवा काही म्हणा. ब्रह्माची वाणी सूरजच्या कानी, या गुरु ब्रह्माची वाणी सूरजच्या कानी, त्याचे काळीच हे झटले. आणि दोन्ही खांद्यावर धोन घेतले. टी शर्ट वाले भाऊ, दोन्ही खांद्यावर धोन घेतले. आणि खूप मजा आली. खांद्यावर धोन घेतले, खूप मजा आली जाते. जवळजवळ पाऊन तासाला फेर केला. एक माणूस नाही पायी नाही गेली. मग बिना प्लॅटिंग जेव्हा बसून आहे का ना आजी, मग एवढं कॅपॅसिटी पाहिजे ना माणसाला पाहिजे. माझा फेर समाप्त झाला. समोर बाई कार्यक्रमाला सुंदर सुरुवात कर. तसे श्रीमाननीची 2% यांच्याकडून आमच्या पार्टीला 101 रुपयाचं प्राइज मिळालं. लाखला शुक्रिया. दीपक भाऊ फुल बिलकुल काय. अच्छा आमचे दादा नितीन दादा बोबडे यांचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे. सबस्क्राईब करा चॅनलला. दीपक भाऊ फुल यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळेल. पार्टी आभारी आहे. तसे विक्की यांचं असं म्हणणं आहे की मी उखाणं घ्याव तर तो सुनो विक्की जी, अरे चांदनी चांद से नहीं सितारों सी होती है. अरे ए विक्की, चांदनी चांद से नहीं सितारों सी होती है. मोहब्बत हजारों से नहीं, सिर्फ एक से होती है, एक से होती है. हाँ, तसेच काशीनाथ मस्के यांच्याकडून आमच्या पार्टीला 100 रुपये मिळाले, तरी त्यांचा लाख लाख धन्यवाद. तसेच गजानन मस्के यांच्याकडून आमच्या पार्टीला 50 रुपये मिळाले, तरी त्यांचे पार्टी आभारी आहे. चंद्रकांत नागपुरे खापरी पूर्णवसन सरपंच साहेब यांच्याकडून आमच्या पार्टीला 100 रुपये प्राप्त झालेले आहे. तसेच केशवराव बोरकर यांच्याकडून सुद्धा आमच्या पार्टीला 50 रुपये मिळालेले आहे, तरी त्यांचा लाख लाख धन्यवाद. तसेच सुभाष डहाणे आपले मामा यांच्याकडून सुद्धा आमच्या पार्टीला 500 रुपये मिळाले आहेत, तरी त्यांचा लाख लाख धन्यवाद. आमचे दादा कुणाल दादा वडे आणि रुपयाची पत्रे यांच्याकडून 50 रुपये. ज्यांनी पूर्ण धान्यभर आपल्यावर फरमाईश लुटवली कुणाल दादा पत्रे यांच्याकडून जवळजवळ 2000 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. मी आणि माझी पार्टी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सचिन भाऊ मस्के यांच्याकडून ढोलक मास्टरला 200 रुपये सगळे भेटणार. धन्यवाद. राजेश बोबडे यांच्याकडून आमच्या पार्टीला 101 रुपयाचं प्राइज मिळालं. लाख लाख शुक्रिया. धन्यवाद.